हालेलुया. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. जास्ती वेळ न घेता आपण लगेच देवाच्या वचनाकडे जाऊया. गलतीकारास पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 14. यात हेतू हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्याला विश्वासाच्याद्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. आमेन. हालेलुया. देवाचा उद्देश हा आहे की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये, जे तुम्ही आणि मी येशूला स्वीकारण्यापूर्वी जे परराष्ट्रीय होतो, पण येशूला स्वीकारल्यानंतर आज आम्ही त्याच्या राष्ट्राचे झालेलो आहोत. त्यामुळं ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला अब्राहमाला दिलेला आशीर्वाद प्राप्त होतो. आम्ही ज्या देवाची उपासना करतो त्या येशूकडं आमच्यासाठी हिताचे संकल्प आहेत आणि कोणती गोष्ट तो विना उद्देशाने करत नाही. आणि निश्चित तो परमेश्वर प्रत्येकाची गरज जाणून आहे, प्रत्येकावरती दया आणि कृपा करणारा परमेश्वर आहे. आणि गेले अनेक एपिसोड आम्ही यावरती मनन आणि चिंतन करत आहोत. आणि जास्ती पुन्हा रिव्हिजन न करता मी मूळ मुद्द्याकडे येतो आणि आपण अब्राहमाच्या जीवनामधले जे आशीर्वाद पाहत आहोत त्यापैकी अब्राहमाच्या जीवनातला आध्यात्मिक आशीर्वाद आम्ही पाहिला आहे, स्पिरिच्युअल ब्लेसिंग. पण आता आम्ही अब्राहमाच्या जीवनामध्ये असणारा मानसिक आशीर्वाद किंवा मानसिक आरोग्यही म्हणू शकता. आशीर्वादाचे 5 क्षेत्र आहेत: आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक, भौतिक आणि मग कौटुंबिक. आज आशीर्वाद पाहिजे म्हणजे तुम्हाला कोणता आशीर्वाद पाहिजे? प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आशीर्वाद म्हटलं की सगळं गणित फिरून फक्त पैसा प्रॉपर्टीकडे येतं, सगळं गणित फिरून फक्त आरोग्याकडे येतं. परंतु आशीर्वादामध्ये पहिला आशीर्वाद जो अब्राहमाकडे होता आणि तो आशीर्वाद म्हणजे अब्राहम देवाच्या उपस्थितीत चालणारा व्यक्ती होता. ज्याच्याकडं जो कुठेही राहणारा असो, तुम्ही स्वतःच्या घरात असो किंवा भाडोत्री घरात असो, तुम्ही झोपडीत असो, फ्लॅटमध्ये असो, बंगलोमध्ये असो, कुठेही असो, पण जिथे कुठे असो, तुमच्या बरोबर जर देवाची उपस्थिती आहे तर हे चिन्ह आहे की तुमच्या जीवनात देवाचा आत्मिक आशीर्वाद आहे. हालेलुया. आत्मिक आशीर्वाद म्हणजे भूत काढणं, संदेश देणं, अन्य भाषा बोलणं हे नव्हे. ज्याच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती आहे आणि देवाच्या उपस्थितीमध्ये चालणारा व्यक्ती, त्याला सांगायची गरज नाही. त्याचं जीवन, त्याचं बोलणं, त्याचं राहणीमान, त्याचं बिहेवियर हे दाखवून देतं की या व्यक्तीच्या जीवनात देवाची उपस्थिती आहे. देवाचे महान सेवक होऊन गेले, त्यांच्या जीवनामध्ये अलौकिक आणि अद्भुत गोष्टी घडण्यामागचं कारण हे होतं की ते कुठले ज्ञानी आणि अनुभवी नव्हते, तर ते देवाच्या उपस्थितीत राहणारे होते. आणि जरी ते अशिक्षित होते, पण बायबल सांगतं की त्यांनी जगाची उलटापालट केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची उपस्थिती म्हणू शकता, देवाचा सहवास म्हणू शकता. ती महत्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी. तुमच्या जीवनामध्ये देवाच्या उपस्थितीला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. आणि त्या उपस्थितीसाठी कदाचित तुम्हाला मनुष्याची उपस्थिती सोडावी लागेल, कदाचित तुम्हाला दोस्ती यारी कमी करावी लागेल, कदाचित तुम्हाला ओव्हर टाइम सोडावा लागेल, कदाचित एक चांगलं भविष्यही सोडावं लागेल, जर देवाची उपस्थिती पाहिजे तर. देवाच्या उपस्थितीसाठी किंमत मोजावी लागते. जो किंमत मोजतो त्याला परमेश्वर देव अनमोल बनवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या उपस्थितीबद्दल आम्ही अब्राहमाच्या जीवनातून पाहिलेलं आहे. आणि तो आशीर्वाद म्हणजे आत्मिक आशीर्वाद आम्ही सध्या पाहत आहोत, अब्राहमाच्या जीवनामध्ये असणारा मानसिक आशीर्वाद. आज सगळे ईश्वर विश्वास ठेवणारे मोठे मोठे लोक आम्ही पाहतो, विश्वासणारे पाहतो, पण त्यांच्या जीवनामध्ये ज्या वेळेला समस्या येते तर पहिले ते दुर्बल, निर्बल आणि कमजोर कुठून होतात? तर आतून. आज डॉक्टर सुद्धा म्हणतो की या व्यक्तीच्या जीवनामध्ये चंगाई किंवा हा व्यक्ती आयसीयूतून बाहेर का आला की याची विल पॉवर मजबूत आहे. विल पॉवर कुणाची मजबूत असते? ज्याच्याकडं येशूच्या नावात मानसिक क्षेत्राचा आशीर्वाद असतो,
जर छोट्या मोठ्या गोष्टींमुळे जर मी डळमळीत होत आहे, माझ्या जीवनामध्ये छोट्या छोट्या संकटामुळे मी कुठेतरी कष्टी होत आहे, लोकांच्या जीवनामध्ये जाऊन बघा की त्यांच्या जीवनामध्ये तुमच्यापेक्षा मोठे मोठे डोंगर पडलेले आहेत, पण तरी सुद्धा ते येशूशी प्रामाणिक आहे. आज मी माझ्या फेसबुकवरती एक देवाच्या सेवकानी एक साक्ष शेअर केली. चायना, तिबेट जे असे देश आहेत की जिथं प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान सुवार्ता उघडपणे सांगू शकत नाही, आणि जो कोणी सापडला त्याला कमीत कमी 2 वर्षाची जेल होते. तरी सुद्धा चायनामध्ये हजारो अंडरग्राऊंड चर्च आहेत. अंडरग्राऊंड चर्च, हॉटेलच्या तळघरामध्ये गुपचूपपणे पहाटे 4ला पहाटे 3ला चर्च चालतं. आणि अशाच एका चर्चमध्ये एक पास्टर, आपले भारतीय पास्टर, तामिळनाडूचे पास्टर फिनी यांचं नाव आहे बहुतेक, ते चायनामध्ये अशा अंडरग्राऊंड मिनिस्ट्रीमध्ये त्यांना बोलवलं होतं, प्रचाराला गेले आणि तिथं एका 18 वर्षाच्या मुलीला त्यांनी बाप्तिस्मा दिला. त्या मुलीने प्रभूला स्वीकारलं आणि स्वीकारल्यानंतर ती एका ठिकाणामध्ये येशूची सुवार्ता सांगत होती. आणि ती सुवार्ता सांगत असताना चायनीज गव्हर्नमेंटनी, चायनीज पोलिसांनी तिला अरेस्ट केलं. आणि सांगायला वाईट वाटतं, ती मुलगी 80 दिवस तिला जेलमध्ये अंगावरती एकही कपडा न ठेवता त्या अवस्थेत ती जेलमध्ये होती. 80 दिवस. आणि त्या 80 दिवसामध्ये तिकडचे ते यायचे, तिच्या अंगावरती टॉयलेट करून जायचे, परंतु तिला सांगण्यात येत होतं की येशूचा नकार कर, तुला आज आम्ही बाहेर काढू. परंतु ती येशूचा नकार करण्यात तयार नव्हती. ती म्हटली, मी येशूसाठी असंच मरून जाईल, पण मी येशूला सोडणार नाही. ज्याने मला जीवन दिले, जो मला सार्वकालिक जीवनात नेणार आहे, मी त्याला सोडणार नाही. कारण तिच्याकडं मानसिक आशीर्वाद होता. मानसिक आशीर्वाद ज्याच्याकडे असतो तो कुरकुर करत नाही, ज्याचं मानसिक संतुलन बिघडलं जात नाही. आणि ते 80 दिवस झाल्यानंतर बऱ्याच लोकांना त्या जेलमध्ये, अनेक सुवार्तिकांना, पाळक लोकांना जेलमध्ये ठेवलं होतं. त्यापैकी एक पाळक 83व्या दिवशी मरण पावला. त्यांनी त्या पाळकाची बॉडी फडफडत आणून त्या मुलीच्या ज्या लॉकअपमध्ये ती होती, जेलमध्ये, तिथं आणून टाकली आणि तिला सांगितलं की तुझा येशू जिवंत आहे ना, कर याला जीवन. आणि त्या मुलीनी विश्वासाने प्रार्थना केली आणि ती व्यक्ती जिवंत झाली. हालेलुया. पुढे ऐकून घ्या. ती मुलगी प्रार्थना करते आणि तो व्यक्ती जिवंत होतो. जेलमधून, त्या क्षेत्रातल्या जेलमधून त्यांना सोडवण्यात आलं. आणि कालांतरानंतर त्या मुलीच्या द्वारे चायनामध्ये अंडरग्राऊंड लेवलवरती 32 चर्च स्थापित झाले. आणि सुवार्ता चालू होती, सेवा चालू होती. एक दिवशी तिला पुन्हा अटक करण्यात आली आणि एका शेतामध्ये तिला ओढून नेण्यात आलं. आणि इतकं क्रूर रीतीने तिचे दोन्ही छातीचे भाग कापण्यात आले. तुला आम्ही अजूनही वाचू, येशूचं नाव गेलं सोड, पण ती म्हटली, येशूसाठी मी मरायला तयार आहे. आज लोक फक्त जगण्याविषयीच बोलत आहे, पण येशूसाठी शहीद व्हायला तयार आहे का? आज जगातलं शिक्षण तेच येत आहे. मी याचा अर्थ हे नाही म्हणत की आम्हाला येशूसाठी मराय, पण वेळ आली तर जगाचा त्याग करून जो येशूचा स्वीकार करतो, त्याच्या जीवनामध्ये अब्रामाला दिलेला आशीर्वाद नंबर 2, मानसिक आशीर्वाद, परफेक्टली काम करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्हाला निश्चित प्रभू, आम्ही आज खूप कम्फर्ट झोन मध्ये आहे. मी भारताच्या 22 राज्यांमध्ये जाऊन आलेलो आहे. परिस्थिती ठीक नाहीये. नेपाळमध्ये आम्ही जिथे एका ठिकाणी सेवेला गेलो होतो, त्या ठिकाणामध्ये वातावरण लगेच चेंज झालं आणि सगळ्या गोष्टी विरुद्ध चालू होत्या आणि परमेश्वराने त्या गोष्टी कंट्रोलमध्ये घेतल्या, म्हणून प्रभूला धन्यवाद. पण आम्ही खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की आम्ही कम्फर्ट झोनमध्ये असताना देखील आम्ही देवाच्या सान्निध्यात सातत्याने येत नाही. देवाच्या मंदिरात रेग्युलर पाऊल टाकत नाही. आम्हाला आमचं फ्युचरची चिंता आहे, आम्हाला आमच्या लेकरांची चिंता आहे, नोकरीची चिंता आहे, भविष्याची चिंता आहे. यामध्ये मी गुरफटून पडलोय. एक 18 वर्षाची मुलगी ख्रिस्तासाठी हसत हसत मरण पावती. का? कारण तिला सत्य कळलं होतं की या जगामध्ये माझं जीवन हे थोडं आहे, पण या जीवनानंतर माझ्या येशू बरोबर मी अनंत जीवनामध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
आज या जगातल्या गोष्टीमध्ये मनुष्य गुरफटून पडलेला आहे. या जगातल्या गोष्टी मनुष्याला आवडत आहे. निश्चित परमेश्वर या गोष्टी देणार आहे, पण मला सांगू द्या, तत्पूर्वी तुमच्या जीवनात देवाची उपस्थिती म्हणजे आत्मिक आशीर्वाद आणि त्यानंतर मानसिक आशीर्वाद अब्रामाच्या जीवनात कशा स्वरूपाने होते, ज्याच्या काही गोष्टी आम्ही मागच्या एपिसोडमध्ये पाहिल्या. आणि त्या ठिकाणामध्ये अब्राम थोडासा निराश झाला होता. का निराश झाला होता त्याच्या मागचं कारणही आम्ही पाहिलं की अब्राम एक मोठं युद्ध जिंकून आला, 5 सामर्थ्यशाली राजांवर विजय मिळवून आला आणि त्याचबरोबर मल्कीसदेकाचा याजक म्हणजे येशू ख्रिस्ताचं दर्शन त्याला मिळालं. जगातलं पहिलं प्रभुभोजन अब्रामाला मिळालं आणि जगातला पहिला दशांश अब्रामाने प्रभू येशू ख्रिस्ताला दिला. परंतु त्यानंतर सुद्धा अब्राम कुठंतरी विचारात होता. विचार येणं चुकीचं नाहीये, निराशा येणं चुकीचं नाहीये, परंतु निराशेमध्ये मला माझं मानसिक संतुलन किंवा माझा मानसिक आशीर्वाद कसा टिकून ठेवायचा हा संदेश आम्हाला अब्राम त्याच्या जीवनातून देतो. अब्राम निराश होता, परंतु बायबल सांगतं दर्शनामध्ये त्याला देवाचं वचन आलं. आणि दर्शन असं चालता फिरता येत नाही, दर्शन असं कोणी बोललं म्हणून येत नाही. दर्शन त्याच व्यक्तीला मिळतं तो दर्शन देणाऱ्या देवाच्या उपस्थितीमध्ये, दुःखामध्ये, निंदेमध्ये, आजारपणामध्ये, सर्व संकटामध्ये देखील जो देवाच्या चरणाजवळ बसतो त्याच व्यक्तीला देव दर्शन देतो. आणि त्या दर्शनामध्ये परमेश्वर त्याचं सांत्वन करून म्हणतो की हे अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे आणि मी तुझं अत्यंत मोठं प्रतिफळ आहे. यावरती आम्ही पाहिलेलं आहे. आणि तिथून अब्रामाने विश्वास ठेवला आणि अब्रामाच्या जीवनामध्ये देवाने कार्य केलं. आणि बायबल सांगतं की ती गोष्ट अब्रामाचं नीतिमत्व गणण्यात आलं आणि नीतिमत्व त्याला मिळतं जो नीतिमान म्हणतो. आणि बायबल स्पष्ट सांगतं नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. हिंदी में दिया है, धर्मी की प्रार्थना से बहुत कुछ हो सकता है, पण त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते. जरी त्याच्या समोर त्याच्या पदरामध्ये इतके वर्ष झाले देवाने अभिवचन दिलं, पण अभिवचनाप्रमाणे त्याच्या पदरामध्ये ते मिळालं नाही. निश्चित तो काय वेळासाठी नाराज आणि निराश झाला, परंतु तो पुन्हा देवाचं वचन घेऊन स्वतःला पुन्हा संजीवित करून, स्वतःला पुन्हा रिफ्रेश करून तो पुन्हा उभा राहतो आणि देवाचं गौरव करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तिथून पुढं आपण आज आणखी जाऊया. अब्रामाच्या जीवनामध्ये असे काही टप्पे आहेत. एक ठिकाण आहे जिथं अब्राम पहिल्यांदा निराश झाला, उदास झाला, दुःखी झाला, तो म्हणजे त्याचा पुतण्या लोट त्याला सोडून गेला. दुसरं ठिकाण आहे की त्यांनी युद्ध जिंकलं आणि देवाचं दर्शन मिळवलं, तरी सुद्धा त्या ठिकाणामध्ये आजूबाजूच्या लोकांच्या शब्दांमुळे तो नाराज झाला. पण देव येतो आणि म्हणतो लोकांच्या शब्दाकडे लक्ष लावू नको, भिवू नको, मी तुझी ढाल आहे, मी तुझं मोठं प्रतिफळ आहे. ते ऐकल्यानंतर अब्राम पुन्हा रिवाईव्ह झाला. पण मला सांगू द्या, अब्राम पुन्हा संजीवित का झाला? कारण तो देवाच्या सान्निध्यात आला. तुम्ही चर्च सोडून, प्रार्थना सोडून, उपासना सोडून तुमच्या समस्या सोडवायला जगात जाताल, आणखी गटागड्या खाताल. पण या परिस्थितीमध्ये जर तुम्ही देवाच्या पायाजवळ येतात, त्याचं अभिवचन आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुला कधी अनाथ सोडणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या समस्या सोडवू शकत नाही. या सर्व जटिल अवस्थेमध्ये अपमान मिळो, निंदा मिळो, नुकसान मिळो, पण तरी जो येशूच्या पायाजवळ बसतो, येशू त्याला दर्शन देऊन, त्याला पुन्हा उत्साहित करून त्याला त्याच्या राज्यासाठी उभा करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं 17 अध्यायामध्ये 1 वचनापासून पुढं, अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्व समर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापितो, मी तुला बहुगुणित करीन. तेव्हा अब्राम उपडा पडला आणि देव त्याशी बोलला. तो म्हणाला, हा तुझ्याशी माझा करार हा, तू राष्ट्रसमूहाचा जनक होणार. यापुढे तुला अब्राम श्रेष्ठ पिता म्हणणार नाहीत, तर तुला अब्राहम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केला आहे. बस आता इथं वचन सांगतं अब्राहम किती वर्षाचा आहे?
99 वर्षाचा आहे. 75व्या वर्षी उत्पत्तीच्या 12व्या अध्यायात त्याला देवाने अभिवचन दिलं. 75व्या वर्षी तो आपला मायदेश, आपलं कुटुंब, आपले नातेवाईक, आपलं ठिकाण, आपलं मुलूक सोडून देव सांगतो त्याप्रमाणे निघाला. आणि त्या 75व्या वर्षापासून तर 99 वर्षापर्यंत झाला, म्हणजे 24 वर्ष झाले. अब्रामाविषयी देव काय म्हणतो की हे अब्रामा, मनामध्ये हे वागून चाल की तू माझ्या समोर आहे. आमीन. म्हणजे हिंदीमध्ये दिले की मेरी उपस्थिती में चल. याचा अर्थ काय? तो उपस्थितीमध्ये चालत होता. त्याला 24 वर्ष झाले, पण त्याची सुरुवात ज्यावेळेस तो निघाला, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, मधून त्याचा पुतण्या लोट त्याला सोडून गेला, मधून त्याच्या कानावर लोक नकारात्मक बोलायला लागले, थोडासा निराश झाला. या सर्व गोष्टींना 24 वर्ष उलटले, तरी सुद्धा त्याच्या पदरात देवाने सांगितल्याप्रमाणे आशीर्वादाची संतती नाही. पण देव येतो आणि त्या राहिलेला जो 1 वर्षाचा पिरियड आहे, जिथं अब्राम पुन्हा कुठंतरी डळमळीत होऊ नये, अब्रामाकडे परमेश्वर येतो आणि म्हणतो, अब्रामा माझ्या उपस्थितीत चाल. आणि पुढे दिले, सात्विकपणे राहा. आणि अब्रामाच्या जीवनामधल्या ज्या 4 गोष्टी मी सांगितल्या, अब्रामाच्या जीवनामध्ये देवाचा आत्मिक आशीर्वाद का होता, अब्रामाच्या जीवनामध्ये देवाचा मानसिक आशीर्वाद का होता, त्याच्या मागचं कारण तो सातत्याने देवाच्या मागे चालला होता. परिस्थिती चांगली असो किंवा वाईट, जो येशूच्या मागे चालतो, जे सातत्य टिकवतो, तोच सात्विक जीवन जगतो. जो सात्विक जीवन जगतो तोच स्थिर होतो, आणि जो स्थिर होतो तोच सर्व स्थितीमध्ये परमेश्वर त्याला एक विजयशाली जीवन देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ती सिद्धता त्या व्यक्तीला प्राप्त होते. पण त्याच्यासाठी पहिली अट आहे की जर अब्रामाचे आशीर्वाद पाहिजे तर अब्रामाच्या विश्वासाच्या कृतीला खूप महत्व आहे. निश्चित काही लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वर असं चुटकी वाजून चमत्कार करेल, पण मला सांगू द्या, काही लोकांना वाट पाहायला लागते. वाट यासाठी पाहायला लागते की परमेश्वर थोडा लेट देगा लेकिन बेस्ट देगा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. निश्चित आज मला असं वाटतं, माझ्या मागून ही व्यक्ती आली, यांच्या जीवनात कार्य झालं. मला सांगू द्या, त्यांना जे मिळाले त्याच्याशी तुलना करू नका. परमेश्वर तुमच्या जीवनात वेगळं काहीतरी करू इच्छितो. तुम्ही जे मागताय ते नाही, तुम्ही जी कल्पना करता ते नाही, तुमच्या मागण्या कल्पनेपेक्षा वेगळं काही करणारा आमचा परमेश्वर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणामध्ये परमेश्वराला आज अब्रामाची भेट घेण्याची गरज का पडली? कारण 24 वर्ष होऊन गेले, आणि त्या 24 वर्षानंतर अब्रामाला खऱ्या अर्थाने अभिवचनाच्या काही गोष्टींमध्ये भर घालण्याची गरज होती. आणि म्हणून तो अभिवचनामध्ये भर घालून म्हणतो की मी तुला बहुगुणित करीन. त्यावेळेला अब्राम देवाला प्रश्न करत नाहीये. अब्राम देवाला हे म्हणत नाहीये, 24 वर्ष माझं घरदार सोडल्यापासून चालतच ना तुझ्या मागं, एवढे संकट आले, माझा मुलगा मला सोडून गेला, माझ्या समोर लोक विरुद्ध गेले, माझ्या विरुद्ध लोक बोलत आहे, तरी सुद्धा चालतोय ना मी. त्यांनी देवाला काही शिकवलं नाही. तर बायबल सांगतं ते ऐकून तो देवाच्या उपस्थितीत उपडा पडला. नकारात्मक दृष्टिकोनामध्ये लोक विचार करतात आणि देवापासून दूर जातात. अब्रामाच्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी घडत असतानाही, देव बोलत असताना त्यावर विश्वास ठेवून तो उपडा पडला. आणि बायबल सांगतं हीच गोष्ट देवाला आवडली, आणि त्या ठिकाणामध्ये अब्रामाचं नाव बदललं गेलं. अब्रामचा अब्राहम झाला. अब्रामचा अर्थ हा काढला, त्याच्यामध्ये फक्त अब्राम राहतं, आणि अब्रामचा अर्थ बायबल सांगतं श्रेष्ठ पिता. पण परमेश्वर म्हणतो आता अब्राम नाही तर मी तुला अब्राम असे म्हणतील, तू राष्ट्र समूहाचा म्हणजे या जगातल्या सर्व देशातल्या लोकांचा बाप होशील. हालेलुया. कोणता बाप होशील? विश्वासाचा बाप होशील. तुमचा आणि माझा विश्वासाचा बाप अब्रामाबरोबर तुलना केली जाते. त्याने त्याच्या जीवनामध्ये जे पेशन्स ठेवलं, जो धीर त्यांनी ठेवला, आणि तो धीर ठेवल त्यांनी सातत्य राखलं, सात्विकतेने चालला, आणि म्हणून स्थिर राहिला, आणि एक दिवस आला तो सिद्ध झाला. तिथून पुढं एक थोडीशी गडबडीच्या गोष्ट मी पाहतो, एक आनंदाची गोष्ट आम्ही पाहतो. त्याच्या जीवनामध्ये एक निर्णय त्याला
दबावाखाली येऊन घ्यावा लागला आणि तो निर्णय आज सगळ्या जगाला त्रास देतोय. इस्माईलचा जन्म झाला. त्या निर्णयाबरोबर साराने वाट पाहिली नाही, साराने या गोष्टी केल्या. पण मला सांगू द्या, आमचा देव बोलला म्हणजे बोलला. त्याने जर अब्रामाला आशीर्वाद दिला तर अब्रामाचं जे बीज जे हगार नावाच्या दासीमध्ये आलं, त्या बीजाला देखील त्याने आशीर्वाद दिला. म्हणून अनेक इस्माईलचे देश आज पण आशीर्वादित आहेत. त्याच्या मागचं कारण ब्लेसिंग ऑफ अब्राहम. अब्रामाचे आशीर्वाद आज तिथे देखील काम करत आहे. पण मला सांगू द्या की ज्यात इस्माईल जन्मला, इस्माईल कसा जन्मला, काय जन्मला तुम्हाला माहिती आहे. त्याच्या दासीपासून जन्मला आणि त्याचं बीज त्या दासीमध्ये होतं आणि त्यातून इस्माईल जन्मला. पण देवाने पुन्हा अब्रामाला एक कठोर निर्णय घ्यायला लावला. जसं लोटापासून वेगळं होण्यासाठी परमेश्वराने त्याला बेथेलच्या वेदीवरती गाईड केलं होतं, जे गुप्त संभाषण आहे. परंतु पुढे जाऊन परमेश्वराने अब्रामाला निर्णय घ्यायला लावला आणि तो निर्णय होता की ती हगार नावाची दासी आणि इस्माईल नावाचा मुलगा यांना घालवून दे. आणि तिथं जाऊया आपण उत्पत्ती 21:12 पासून पुढे. तेव्हा देव अब्रामास म्हणाला, हा मुलगा व तुझी दासी ह्यांच्या संबंधाने तू वाईट वाटून घेऊ नको, कारण सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक. कारण तुझ्या वंशाचे नाव इसाहकच चालवणार. तुझ्या वंशाचं नाव इसाहाक म्हणजे जो वचनदत्त पुत्र त्याला जन्मला 100व्या वर्षी, तोच तुझा वंश पुढे चालवणार. पुढे, या दासीच्या मुलापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करेन. दासी पुत्रापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करेल, कारण ते तुझे बीज आहे. कारण ते तुझं बीज आहे. नंतर अब्राहमाने मोठ्या पहाटे सुटून भाकरी व पाण्याची मसक आणून हागेरीच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले. बस मला सांगा की या सिच्युएशन मध्ये का अब्राम आनंदी असेल का? या सिच्युएशन मध्ये, या परिस्थितीमध्ये काही असो, दासीपासून जन्मलाय, पण ते माझं रक्त आहे, माझं रक्त आहे, मी जन्म दिलेला आहे, मी जन्म दिलेला इस्माईल आहे. परंतु मला सांगू द्या, इस्माईल याची तुलना मनुष्याच्या स्वप्रयत्नाशी केली जाते, पण इसाकाची तुलना देवकृपेशी केली जाते. कधी कधी आमच्या जीवनामध्ये, मी आता इथं मूल आणत नाही किंवा व्यक्ती आणत नाही, कधी कधी परमेश्वराच्या कृपेच्या आधी आम्ही आमच्या प्रयत्नाने, आमच्या टॅलेंटने, आमच्या कष्टाने, आमच्या अनुभवाने परमेश्वराच्या त्या सर्व गोष्टीकडे बाजूला ठेवून आम्ही आमच्याच गोष्टीने इस्माईल जन्माला आणतो. पण परमेश्वर म्हणतो कालांतराने तुला इस्माईल सोडावा लागेल जर इसाकाला घेऊन चालायचं असेल. इसाक हा देवकृपेतून मिळतो, पण इस्माईल हा अब्राम आणि सारा यांच्या स्वप्रयत्नातून आलेला होता. पण तरी सुद्धा देवाने त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा क्रोध प्रकट केला नाही, तर त्याच्यापासून अनेक राष्ट्र उभे राहिलेत, अनेक देश उभे राहिलेले आहेत, अनेक लोक त्याच्यामध्ये येत आहेत आणि परमेश्वर त्यांच्या लोकांनाही पुन्हा अनुग्रह करून त्यांच्यातलेच काही येशूचे सेवक म्हणून देखील उभे करत आहे. हालेलुया. माझे एक मित्र आहे, बेलगाम मध्ये राहतात आणि परमेश्वराचे महान दास आहेत, ज्यांच्याकडं कर्नाटक राज्यामध्ये 400 मदरसे सांभाळणारे व्यक्ती होते. त्यांचं नाव आहे नुरुद्दीन मुल्ला. परंतु त्यांना जेव्हा येशूची भेट झाली, येशू त्यांना कळाला. नुरुद्दीन मुल्ला एक मौलवी कुटुंबामधला इस्माइली कुळातला व्यक्ती, तो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य बनून आज प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा गाजवत आहे आणि 90% त्यांचं घराणं प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेत आलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अनेक आज मुस्लिम कंट्रीज मधून चांगले झाले मौलवी प्रभूकडे वळत आहे, प्रभूची सेवा करत आहे, प्रभूच्या राज्यामध्ये येत आहे. याचं कारण परमेश्वराने अब्रामाला सांगितलं होतं की तुझं बीज आहे, मी व्यर्थ जाऊ देणार नाही, कसंही असू द्या, चाळणी मारून मी माझ्याकडेच घेऊन येणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. पण ज्या वेळेला अब्राम मोठ्या सकाळी उठला, त्याच्या मनावरती खूप ओझं होतं. त्यांनी भाकरी आणि पाण्याची मसक म्हणजे पाण्याची बाटली आपल्या भाषेत, तिने
त्याच्या दासीच्या खांद्यावरती ठेवली आणि त्यांना रवाना केलं. कसं वाटलं असेल त्याला, परंतु त्या ठिकाणामध्ये तो स्थिर का झाला, त्याच्या मागचं कारण परमेश्वराने स्पष्ट रीतीने सांगितलं होतं की तू वाईट वाटून घेऊ नको. कधी कधी देवाचं वचन आम्हाला सांगतं एवढं मनावर घेऊ नको, एवढं टोचल्यासारखं वागू नको, एवढं दुखी होऊ नको. कुणी तुझा मिसयूज केला, कुणी तुला धोका दिला, कुणी तुझ्या चांगल्या कामाचं परतावा वाईटाने दिला, एवढं वाईट वाटून घेऊ नको. अब्रामाला सांगितले. अब्राम त्याच गोष्टीवरती स्थिर झाला. तुमच्या जीवनामध्ये कधी कधी असे काही निर्णय घ्यावे लागतात, कधी कधी असे लोक तुमच्या समोर असतात, त्या तणावामध्ये तुम्हाला जावं लागतं. पण अब्राम आम्हाला संदेश देत आहे, मी इस्माईलला पाठवून देताना देव म्हटला वाईट वाटून घेऊ नको. आज तुमची वेळ आहे. तुमच्या प्रयत्नाने जे काही तुम्ही केलं, जे निघून जाते जाऊ द्या, वाईट वाटून घेऊ नको. इसहाक तुझ्या पदरात राहणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रयत्नातल्या गोष्टीमध्ये परमेश्वराला इंटरेस्ट नाहीये. त्याच्या कृपेतून मी जे करल त्यात देवाला आनंद आहे. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि सगळं झालं, पण या उत्पत्ती 21च्या 8व्या वचनापासून काही गोष्टी आपण पाहूया. तो बाळ मोठा झाला. तो बाळ म्हणजे जे बाळ त्याला 100व्या वर्षी झालं, तेव्हा साराचं वय 90 होतं. इसहाक नावाचं बाळ, ज्याला इंग्लिशमध्ये आयझॅक ही म्हणतात, तो बाळ मोठा झाला. तेव्हा त्याचे दूध तोडले. त्याचं दूध तोडले. इसहाकाचे दूध तोडले. त्या दिवशी अब्राहमाने मोठी मेजवानी दिली. त्याने इसहाकासाठी मोठी मेजवानी दिली. आता मोठी मेजवानी म्हटलं किती लोक आले असतील? आपल्यासारखे 100, 500, 2000, 3000 नाही, मोजू शकत नाही. एवढी मोठी मेजवानी होती. एवढं काही सगळं त्या ठिकाणामध्ये पशुपक्षी कापले असतील. इतकी मोठी त्या ठिकाणामध्ये पंगत आणि मेजवानी चालू होती. पुढे हागार मिस्रीन अब्रामास पासून झालेल्या मुलाला खिंदळताना साऱ्याने पाहिले. बस, आता तो विषय वेगळा होता. पण मला या ठिकाणात काय सांगायचंय, एक मोठी मेजवानी झाली. अब्राम आनंदामध्ये होता आणि आनंदात असताना परमेश्वर त्याला एक निर्णय घ्यायला लावतो की इस्माईल आणि ती दासी तिला पाठवून दे. अब्रामाने निर्णय घेतला, देवाच्या पक्षात घेतला, पण त्याच्या मनावर खूप मोठं ओझं होतं. पण पुन्हा मला सांगू द्या, त्यांनी तो निर्णय का घेतला? देवाचं वचन त्यांनी हृदयात आणलं होतं. कारण परमेश्वर म्हटला वाईट वाटून घेऊ नको. जर मी तुला तुझ्या देशातून काढून मी तुझी काळजी 25 वर्ष घेऊ शकतो, तर या मुलाला रानामध्ये कुठेही असो, मुलाला आणि मुलाच्या आईला पण मी सांभाळील. या विश्वासावरती कधी कधी आहे ना, आम्ही आमचं लेकरू, आमचं नातं, आमचं हे कसं करा, सोड ना जरा, देवाला कार्य करू दे ना. आम्हीच त्याला गोंजावर बसतो, या गोष्टी त्या गोष्टी, कुठंतरी आपणच त्याला वेळेच्या आधी अपंग बनवून ठेवतो. जर परमेश्वर त्या अरण्यामध्ये सोडलेल्या इस्माईलाची काळजी घेऊ शकतो, तर तोच परमेश्वर तुमच्या मुलाच्या फ्युचरसाठी ते पुण्याच्या बाहेर जाओ, भारताच्या बाहेर जाओ, तिथे देखील तोच देव काळजी घेणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही कधी कधी या गोष्टी खूप बांधून ठेवतो. कुठंतरी आम्हाला असं वाटतं की आम्हीच केलं पाहिजे. तो म्हणतो मग मी माझ्यावर विश्वास का ठेवतो? आणि या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर इस्माईल आणि त्याची आई निघून गेली. त्यानंतर एक करार झाला अब्राम आणि अबिमेलेक नावाच्या राजाबरोबर. आणि 22 अध्यायामध्ये असं दिलं, पहिल्या वचनामध्ये, ह्या गोष्टी घडल्यावर, म्हणजे मेजवानी झाल्यावर, इस्माईल आणि हगार यांना पाठवून दिल्यावर आणि एका राजाबरोबर करार झाल्यावर, बायबल सांगतं या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामाला कसोटीस लाविले. त्याने अब्रामाला अशी हाक मारली, तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही आता मगापासून गेल्या काही आठवड्यापासून ऐकताय, जेव्हा पण देव अब्रामाला आवाज द्यायचा, तेव्हा अब्राम कधी म्हटला का काय आज्ञा? इथंच का म्हटला? वास्तविक हिंदीमध्ये जर कुणाकडे असेल तर हे एक वचन कुणीतरी वाचावं. इन बातों के पश्चात हाँ, हे अब्राम,
अब्राम ने कहा देख मैं यहाँ हूं. ही गोष्ट अब्रामाला देवाबरोबर बोलण्याची गरज का होती? त्याच्या मागचं कारण हे आहे की निश्चित इस्माईल गेला, इसाक होता, एक मेजबानी झाली, एक करार झाला, एकदम कम्फर्ट झोन मध्ये आला अब्राम. ज्या अब्रामाला परमेश्वर आवाज दिल्याबरोबर तो तंबूच्या बाहेर जात होता आणि देवाशी बोलत होता. परंतु या ठिकाणामध्ये कदाचित असं वाटतं की परमेश्वर बोलून जातोय, पण अब्राम आपल्या इसाकाला कुशीत घेऊन झोपलेला होता. इसाक याचा अर्थ आमचा आनंद. कधी कधी परमेश्वर आमचा इसाक आम्हाला देतो, पण आम्ही कधी कधी परमेश्वराच्या जागी आमच्या इसाकाला आणून ठेवतो. परमेश्वराने ती कसोटी का घेतली? कधी कधी आम्ही आमचा इसाक म्हणजे आम्हाला आवडणारा जॉब आणून ठेवतो, आमचा बिझनेस आणून ठेवतो, कधी कधी आमचे नातेसंबंध आणून ठेवतो, आमचंच ज्ञान आणून ठेवतो. काय काय लोक आपला घमंड आणून ठेवतात. आणि म्हणून अशा लोकांच्या जीवनामध्ये अब्रामाप्रमाणे देव कसोटीला त्यांना उतरवतो, यासाठी की तुमचा आणि माझा देव ज्याची ओळख आहे तो निश्चयही दयामय परमेश्वर आहे. पण निश्चयी त्याचं वचन हे पण सांगतं की तो मंद क्रोधी पण आहे, त्याचबरोबर तो ईर्ष्यावान पण आहे. ही इज अ झेलियस गॉड. अब्रामाची या ठिकाणामध्ये कसोटी का झाली? त्याच्या मागचं कारण मेजवानी नंतर इतका तो इस्माईल गेल्यानंतर इसाकाशी इतका कनेक्ट झाला, परमेश्वर तिथं आला आणि परमेश्वर मी कसोटी का घेतोय? अब्रामाच्या कसोटीसाठी त्याच्या परीक्षेसाठी का परीक्षा घेतोय? कारण कदाचित परमेश्वर आदल्या रात्री आवाज देऊन गेला असेल आणि परमेश्वर गेल्यावर त्या अब्रामाला जाग आली असेल, म्हणून तो म्हणतोय, हिंदी म्हटले की मैं यहाँ हूं. काय आज्ञा? याच्या पहिले तुम्ही वाचा, तुम्हाला अब्रामाचं स्टेटमेंट ऐकायला मिळत. तो डायरेक्ट देवाबरोबर कम्युनिकेट व्हायचा, म्हणजे देवाच्या उपस्थितीत राहून देवाबरोबर बोलत. पण इथं अब्रामाच्या जीवनामध्ये पण एक वेळ आली होती की तो थोडासा त्याला मिळालेलं अभिवचन, त्याला मिळालेला आशीर्वाद, देवाने दिलेलं त्याचं दान, देवाकडून मिळालेला तो आनंद, त्या आनंदात देणाऱ्या देवापासून कुठंतरी तो थोडासा दूर झाला. कधी कधी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये लोकांच्या द्वारे परमेश्वर कसोटी आणतो, कधी कधी परिस्थितीच्या द्वारे कसोटी आणतो. त्याच्या मागचा उद्देश हा आहे की अब्रामास दिलेला आशीर्वाद या कसोटीतूनही त्या व्यक्तीला मिळावा आणि अब्रामाने जो निर्णय तेव्हा घेतला त्या निर्णयावर तुम्ही देखील ठाम असावं. त्या ठिकाणामध्ये परमेश्वर त्याला हाक मारतो. अब्राम म्हणतो, काय आज्ञा? वाचा 2 वचनापासून. देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसाक. तुझा पुत्र, जसं आम्ही कधी कधी असं चिडवून बोलतो ना, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसाक. म्हणजे परमेश्वर या ठिकाणी थोडंसं जेलसीने म्हणतोय, इतका दिवस तुला प्रिय मी होतो, तू साराकडे बघायचं नाही, कुणाकडे बघायचं नाही, भर दिवसा का वाईना मी आवाज दिला की तू समोर उभा असतो. आणि आता म्हणतो काय आज्ञा? कधी म्हणतो ना, तुझं लाडकं, तुझंच आवडतं. कसं कोण म्हणतं असं? कुठंतरी त्या व्यक्तीबद्दल, इसाकाबद्दल कुठेतरी देवाच्या मनामध्ये एक प्रकारचा इसाक माझ्या जागेवर बसलाय. पहिले हा दर्शनामध्ये माझ्याबरोबर बोलायचा, दर्शनातून वचन घ्यायचा, मी तारे मोजतो, रातभर तारे मोजत बसायचा, पण इतके आवाज देतोय हा इसाकाला लपटून झोपलाय. कधी कधी आम्ही आमच्या इसाकाला इतकी मिठी मारून झोपतो, पगाराच्या दिवशी तर इतका आनंद असतो माणूस. चांगली गोष्ट आहे, पण मला सांगू द्या, आमचा देव ईर्ष्यावान आहे. ती जागा कुणालाच गेली नाही पाहिजे, तुमच्या पोटच्या फळालाही नाही गेली पाहिजे, तुमच्या पतीला, तुमच्या पत्नीलाही नाही गेली पाहिजे. जी जागा येशूची आहे त्या जागेवरती येशू विराजमान आहे. आणि त्या ठिकाणामध्ये परमेश्वर म्हणतो, तुझा पुत्र, तुझा प्रिय इसाक याला घेऊन मोरिया देशात जा. मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेल त्या डोंगरावर त्याचे होम अर्पण कर. तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटे सुटून आपल्या गाडवीवर खोगीर घातले, आपल्या बरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसाक यास घेतले आणि होम अर्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. बस आम्हाला ही घटना माहिती आहे.
अब्रामाने इसाकाचं बलिदान केलं. पण यातला महत्वाचा पॉइंट काय माहितीये का, त्या ठिकाणामध्ये 3ऱ्या वचनामध्ये परमेश्वराने मुलाला त्या देशामध्ये घेऊन जा आणि त्याचं बलिदान कर हे सांगितल्यावरती त्या ठिकाणामध्ये अब्राम आपल्या पत्नीकडे नाही गेला. आता काय करावं, अब्राम कुठल्या व्यक्तीकडे नाही गेला की मी काय निर्णय घ्यावा. अब्रामाच्या जीवनामध्ये ही महत्वाची गोष्ट होती आणि याच गोष्टीमुळं अब्राम हा देवाचा सेवक आणि सेवक पदावरून त्याचं प्रमोशन झालं. आणि ते प्रमोशन कोणतं झालं, त्या दिवसापासून बायबल सांगतं अब्राम देवाचा मित्र झाला. हालेलुया. 4 स्टेज आहेत बघा, तुम्ही कुठल्या स्टेजवर तुम्ही शोधा. आम्ही जेव्हा येशूकडे येतो तेव्हा आम्ही विश्वास शोध विश्वासी होतो. आज कित्येक चर्चेमध्ये वर्षानुवर्ष विश्वासीच आहेत. म्हणून या वर्षामध्ये आपण एक अजेंडा ठेवलेला आहे की आपल्या मंडळीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ऍटलिस्ट विश्वासीमधून त्याला शिष्यत्वात आणायचे. जी मंडळी शिष्यांची असते त्या ठिकाणामध्ये शिस्त असते आणि जिथं शिस्त असते तिथं देवाचं कार्य असते. हालेलुया. बायबल सांगतं की आम्ही विश्वासामधून शिष्यत्वात येतो, ही दुसरी पायरी आहे. त्या शिष्यत्वामधून आम्हाला अधिक समर्पण करून सेवक पदावरती यायचंय आणि त्या सेवक पदावरून आम्हाला जगाला थोडंसं बाजूला ठेवून देवाच्या गोष्टीला महत्व देतो. तेव्हा आम्ही देवाच्या बरोबर मित्रत्वाच्या नात्यात जातो. येशूच्या द्वारे देवाचं पुत्राचं नातं लागतं तुमचं आणि माझं, आणि अब्रामाद्वारे देवाचे मित्र म्हणून नातं लागतं. हालेलुया. मागे सांगितलं मी की एक नोट घ्या किंवा एक कॉइन घ्या, त्या कॉइनवरती त्या देशाच्या सरकारचं चिन्ह असतं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्या कॉइनचं किंवा त्या नोटचं रक्कम असते. 5 रुपयाच्या ठोकळ्यावरती एका बाजूला 5 ही अंक लिहिले आहे. तर अंक काय दाखवतं, किंमत. ज्यावेळेस आम्ही देवाचे पुत्र म्हणून ज्यावेळेस देवाच्या मागे येशूच्या नावात चालतो त्यावेळेस आम्हाला किंमत मिळते की आम्ही पण देवाचे पुत्र होतो. परंतु त्याचबरोबर अब्रामाने जे सातत्य ठेवलं, अब्रामामध्ये जो सात्विकपणा होता, अब्राम ज्याप्रमाणे स्थिर राहिला, अब्राम ज्याप्रमाणे सिद्ध राहिला, अब्रामाप्रमाणे आम्ही सर्व कसोटीमध्ये असताना, परीक्षेत असताना आम्ही देवाच्या मागे जेव्हा चालतो तेव्हा अब्रामाच्या द्वारे आम्ही देवाचा मित्र बनतो. म्हणजे आम्हाला पण एक सरकार मिळते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे 2 नाते तुम्हाला आणि मला पाळणं गरजेचं आहे. येशूद्वारे देवाचे पुत्र, अब्रामाद्वारे देवाचे मित्र. मित्रत्व आणि पुत्रत्व या 2 नात्यांना घेऊन तुम्ही जाताना तर मला सांगू द्या, तुम्हाला जे सिक्रेट किंवा जे गुपित रहस्य मला सांगू द्या, जेव्हा तुम्ही मैत्री करता देवाबरोबर तेव्हा तुम्हाला तो सिक्रेट सांगायला लागतो. अब्रामाच्या आशीर्वादामध्ये ही पण एक गोष्ट आहे, ज्या तुम्ही त्याच्याबरोबर मैत्री करता त्या देवाच्या वचनाचे गूढ रहस्य तुम्हाला कळतात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अब्राम त्या ठिकाणामध्ये देवाच्या त्या गोष्टीला त्यांनी राग मानला नाही, कारण इस्माईल पाठवून दिलाय आणि आता मागतोय तर ह्याचंच बलिदान. तर मला विचार पडला किंवा मला प्रश्न पडला की अब्राम एवढा रिलॅक्स का होता, अब्राम इतका निवांत का होता, अब्रामाला वाईट का नाही वाटलं की माझा एकुलता एक पुत्र जो आता तो परमेश्वर होमार्पण म्हणून मागतोय, अब्रामाला त्याबद्दल वाईट का वाटलं नाही. अब्रामाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे असं दुःख का आलं नाही, त्याचं मानसिक संतुलन का बिघडलं नाही. लोक इसाकाचा जन्म होण्यापूर्वी त्याच्या कानावरती जे पडत होतं ते ऐकून डिस्टर्ब होत होता, पण इथं डायरेक्ट देव म्हणत आहे मला बलिदान कर तुझा मुलगा. पण तो डिस्टर्ब का झाला नाही. बायबल सांगतं की तो भल्या पहाटे उठला, होमार्पणासाठी त्यांनी लाकडं फोडली, त्यांनी गाढवं घेतली, लोक घेतली, मुलालाही घेतला आणि देव सांगत आहे त्या जागेकडे जो निघाला. का? त्याच्या मागचं कारण बायबलमध्ये इब्रिकरास पत्रामध्ये अब्रामाच्या विश्वासाला एक नाव देण्यात आलेलं आहे आणि त्या विश्वासाला असं म्हणतात लाक्षणिक अर्थाचा विश्वास. तर जाऊया आपण इब्रिकरास पत्र 11वा अध्याय आणि वचन 17 ते 19. अब्राहामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसाकाचे अर्पण केले, ज्याने वचने स्वीकारली होती. तो आपल्या एकुलत्या एक पुत्राचे अर्पण करीत होता.
त्याला असे सांगितले होते की इसाकाच्याच वंशाला तुझी संतान म्हणतील. तेव्हा मेलेल्यातून देखील उठवास देव समर्थ आहे असे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणीय अर्थाने तो त्याला परत मिळाला. आमेन, हालेलुया. आता अनेक अर्थ मी पाहतो, पण इथं अब्रामाच्या विश्वासामध्ये एक उत्तम शब्द आम्हाला पाहायला मिळतो. लाक्षणिक अर्थाने, आध्यात्मिक गोष्टीमध्ये पाहिलं तर दार्शनिक अर्थाने त्याला इसाक परत मिळाला. त्याच्या मागचं पहिलं कारण काय माहितीये का? 17 वचनामध्ये असं दिले की त्याने परीक्षा होत असताना विश्वासाने इसाकाचं अर्पण केले आणि तिथं उत्तम असं शब्द दिलाय आणि तो शब्द आहे ज्याने वचन नाही वचने स्वीकारली होती. काय स्वीकारली होती? आमच्या डोक्यातच बसत नाही, स्वीकारायचं लांब राहिले. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या इसाहकाला, तुमच्या परिस्थिती, तुमच्या आनंदाला कधी कधी परमेश्वर बलिदान म्हणून मागल, पण तो घेणार नाही. बलिदान घेतलं का इसाकाचं त्यांनी? पण कधी कधी परमेश्वर ती परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेमध्ये तोच पास होतो ज्याने देवाचे वचने, अभिवचने स्वीकारलेली आहेत. त्यांनी काय अभिवचन स्वीकारलं होतं? त्यांनी कोणती कोणती वचने स्वीकारली होती? त्या सगळ्या गोष्टींवरती तो मनन आणि चिंतन करायला लागला. मी नेहमी अनेक ठिकाणामध्ये या वचनाला घेऊन बोलत असतो, तर थोडंसं त्या वचनाकडे आपण जाऊ. याच इब्री पत्र 4 अध्याय वचन 2 ऐका नीट लक्षपूर्वक. इब्री 4:2 काय सांगतं? कारण त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे. इस्रायल लोकांसारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे. परंतु ऐकलेले वचन, जे वचन ते मोशेकडून ऐकत होते, ते ऐकलेलं वचन त्यांना लाभदायक झाले नाही. त्यांना लाभदायक झालं नाही. मग वचनात प्रॉब्लेम आहे का ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम आहे? देवाचं वचन, बायबल सांगतं, आपलं कार्य पूर्ण केल्याशिवाय पित्याजवळ जात नाही. ऐकलेलं वचन ऐकणाऱ्यांना लाभदायक झालं नाही, कारण त्यांच्या ऐकण्यामध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. विश्वास, तुमचा विश्वास आणि देवाचं वचन याचं मिलन ज्यावेळेस होतं ना, त्यावेळेला चमत्काराचा जन्म होतो. समजते? अब्रामाच्या जीवनामध्ये त्यांनी वचने त्या विश्वासाने स्वीकारली होती. तर थोडंसं मी त्याचं स्पष्टीकरण देऊन थांबणार आहे. त्याच्यासाठी आपण रोमकरास पत्र याचा 4 अध्याय आणि वचन 17 पासून पुढे वाचूया. नीट लक्षपूर्वक ऐका. एक पॉवरफुल पंच या ठिकाणामध्ये मी अनेक वेळा दिलेला आहे, पण काही नवीन लोक आहेत, काही फेसबुक मीडियातून, युट्यूब मधून पाहणारे लोक आहेत, त्यांना पण आशीर्वाद मिळाला पाहिजे म्हणून समजून घ्या. रोम 4:17 पासून पुढे. मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे असे अब्रामाविषयी शास्त्रात जे लिहिले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, नीट ऐका, ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो. जे अस्तित्वात नाही त्याला असल्यासारखी आज्ञा करतो. त्याच्या दृष्टीने तो असा आहे. अब्रामाच्या दृष्टीने आम्ही मागच्या वेळी पाहिला, अब्रामाचा दृष्टिकोन मानसिक आशीर्वादामध्ये तो स्थिर का होता? कारण अब्रामाचा एक दृष्टिकोन होता की मी ज्या येशूवर विश्वास ठेवतो, जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात असल्यासारखं बोलतो. तुम्ही सुद्धा जर अब्रामाचा आशीर्वाद पाहिजे, मानसिक आशीर्वाद पाहिजे, मानसिक संतुलन बिघडलं नाही पाहिजे, आमचं बीपी हाय होऊ नये, लो होऊ नये, आम्ही स्टेबल असावं, स्थिर असावं, त्यासाठी तुमचा दृष्टिकोन अब्रामासारखा असला पाहिजे की अब्राम जर येशूला म्हणतो की जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात असल्यासारखं बोलतो, मेलेल्यांना जिवंत करतो, तो देव अब्रामाच्या दृष्टीनेही तसा आहे आणि माझ्या दृष्टीनेही तसा आहे. या लेवलला आलो पाहिजे. पुढं
तशी तुझी संतती होईल. तशी तुझी संतती होईल. ह्या वचनाप्रमाणे हा, त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून, या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावं म्हणून आशेला जागा नसतानाही. नंबर 2, या ठिकाणामध्ये त्याचा आणखी एक दृष्टिकोन आम्हाला दिसतो. आशेला जागा नसतानाही म्हणजे त्याची पत्नी 90 वर्षाची झाली होती, जिच्याविषयी बायबल लिहितं की तिचा मासिक धर्म संपला होता, तो 100 वर्षाचा झाला होता. आशेला कुठल्याही क्षेत्रामध्ये जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. त्याने आशेने विश्वास ठेवला. त्याचं कारण त्याने अभिवचने फक्त ऐकली नाही, वचन फक्त ऐकलं नाही, देवाची वाणी फक्त ऐकली नाही, तर ते स्वीकारलं होतं. पुढं, तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर, आपलं निर्जीव झालेलं शरीर, तो सुमारे 100 वर्षाचा होता. हा, व सारा हिचे हा, गर्भाशयाचे निर्जीवपण. आता या ठिकाणामध्ये 2 गोष्टींना निर्जीव गोष्ट बोललेली आहे. त्याचं शरीर, कुणाचं? अब्रामाचं शरीर जे 100 वर्षाचं होतं, आणि साराचं गर्भाशय जिथं मूल जन्माला येणार त्याला पण निर्जीव म्हटलेलं आहे. नीट ऐकून घ्या. हा, निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली. डॉक्टरचा रिपोर्ट लक्षात घ्या, लोकांचं म्हणणं लक्षात घ्या, पण ज्यांनी वचन दिले ना त्याच्यावर विश्वास ठेवून पाऊल टाका. हालेलुया. खूप सुंदर गोष्ट मी पुढे सांगणार आहे. पुढं, परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही. देवाच्या अभिवचनाकडे पाहून भले त्याच्या कानावर काय ऐकायला येऊ दे, भले तो देव त्याचा मुलगा मागू दे, परंतु अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन, पॉवरफुल होऊन, विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. आमेन, हालेलुया. आता मी थोडंसं तुम्हाला प्रश्नार्थी या गोष्टी विचारू इच्छितो. आम्ही वाचलं, देवाने इसहाक मागितला. काय मागितला? त्याचं बलिदान. अब्राम काय घेऊन गेला जाताना? लाकडं घेऊन गेला, बरोबर. आम्हाला वाचण्यात येतं, अब्रामाने वेदी तयार केली, त्या लाकडावरती त्याने आपल्या मुलाला बांधलं आणि त्या मुलाच्या गळ्यावरती सुरा फिरवून त्याचं बलिदान करून तो बलिदान करणार होता. पण वरून आवाज आला, अब्रामा अब्रामा थांब. ओके, आपण असं समजू, एक समजून घ्या, जर अब्रामाने त्याला बलिदान केलं असतं, त्याची बॉडी जळाली असती, तर त्या जळालेल्या बॉडीचं काय झालं असतं? काय झालं? जोरात काय झालं होतं? राख निर्जीव आहे का सजीव आहे? निर्जीव आहे. आता इथं आम्ही थोड्या वेळापूर्वी 19 वचनामध्ये रोम 4:19 सांगतं की त्याचं शरीर निर्जीव आणि त्याच्या बायकोचं गर्भाशय निर्जीव. राख निर्जीव आहे का सजीव आहे? आणि इब्री 11:19 मध्ये असं दिलंय की त्या लाक्षणिक अर्थाने, मग तो लाक्षणिक अर्थ काय सांगतोय मला? तो लाक्षणिक अर्थ म्हणजे त्याचं विश्वासाचं इमॅजिनेशन किंवा त्याच्या विश्वासाची कल्पना काय होती माहिती का? लक्षपूर्वक ऐका, की तो देव आशेला जागा नसताना कार्य करतो. तो देव अस्तित्वात नाही तर अस्तित्वात असल्यासारखं बोलतो. तर त्या देवाने माझं शरीर निर्जीव म्हणजे राख झालं होतं. माझी जवानी राख झाली होती. तुम्हाला समजेल या भाषेत, माझी जवानी राख झाली होती, माझ्या पत्नीची जवानी राख झाली होती. जर त्या राखेतून आम्हाला इसहाक नावाचं बाळ देऊ शकतो तर तोच देव आहे. या इसहाकाला मी वेदीवर जरी जाळला, त्याची राख झाली, तरी तो देव त्या राखेतून माझा इसहाक मला देईल. हालेलुया. हा लाक्षणिक अर्थाचा विश्वास, शेवटपर्यंत टिकून राहण्याचा विश्वास. आम्ही राख व्हायच्या पहिले आमची राख होईल का याचा विचार करतो. आम्ही संपायच्या पहिले आम्ही संपलो तर बाबा विचार करतो. परंतु आम्ही त्या अब्रामाचे आशीर्वाद पाहतो. त्याच्याकडे ते मानसिक आशीर्वाद होते, त्याच्याकडे लाक्षणिक अर्थाचा विश्वास होता. मागच्या रविवारी आम्ही अब्रामाचा दृष्टिकोन पाहिला.
या रविवारी अब्राम त्याचा लाक्षणिक अर्थाचा विश्वास देत आहे. माझ्या मुलांनो, माझ्या मुलींनो, परिस्थिती किती राख होऊ द्या, तुमचा बिझनेस राख होऊ द्या, तुमची नोकरी राख होऊ द्या, तुमच्या परिवारात राखीची परिस्थिती होऊ द्या, जो काल आज युगानुयुग सारखा आहे तो राखेतून तुमचा इसाक म्हणजे तुमचा आनंद देण्यास समर्थ आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अब्रामाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अब्रामाचा दृष्टिकोन काफी नाहीये, तर अब्रामाचा लाक्षणिक अर्थाचा विश्वासही काफी आहे. ज्याने विश्वासाने वचन स्वीकारली होती, त्याला माहित होतं त्या मोरिया पर्वतावर जरी मी माझ्या मुलाची राख केली तर माझ्या जवानीच्या राखेतून जर बाळ जन्माला येऊ शकतं, तर त्या वेदीवरच्या राखेतून माझा तरुण मुलगा माझ्या ताब्यात मिळेल. हा माझा लाक्षणिक अर्थाचा विश्वास आहे. आम्ही थोडक्यात हार मानून टाकतो, लोकांचं ऐकून आम्ही विश्वास सोडून टाकतो, आम्ही डळमळीत होऊन जातो, वायबल होऊन जातो, याचं त्याचं ऐकून लेकरांच्या जीवनामधल्या वाईट गोष्टी बघून आम्ही आमचा विश्वास सोडतो आणि इकडे तिकडे प्रार्थना सांगायला जातो. पण अब्रामाचा आशीर्वाद हा खूप महत्वपूर्ण आहे. ज्याला हा आशीर्वाद प्राप्त होतो, जो देवाच्या उपस्थितीत चालतो, त्यालाच मानसिक आशीर्वाद, आत्मिक आशीर्वादावर मिळतात आणि तोच थोडासा वेड्यासारखा विश्वास ठेवू शकतो. मला सांगू द्या, या वचनावरती खूप मोठी साक्ष आहे. मी पहिल्यांदा ज्यावेळेस अब्रामाचा लाक्षणिक अर्थाचा विश्वास प्रचार करत होतो, नवीन नवीन फेसबुक लाईव्ह सुरू झालं होतं आणि मी प्रचार करत असताना प्रचार झाला, संदेश संपला, आम्ही नदी किनारी चर्च घेत होतो. चर्च संपल्यावर मला एका व्यक्तीचा फोन आला, एक मोठा व्यक्ती. त्यांनी मला सांगितलं, माझं नाव सांगू नका, सांगलीच्या जवळ हातकणंगले गावात मधला एक व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती, जो व्यक्ती आपल्या गळ्यामध्ये फाशीचा रस्सी तयार करून तो आत्महत्या करण्यासाठी स्टूलवरती उभा होता आणि स्वतःचा व्हिडिओ बनवणार होता की माझं मरण, मी कर्जाला कंटाळून मरण घेत आहे, आत्महत्या करत आहे, म्हणून त्यांनी मोबाईल शूटिंगसाठी घेतला. पण माहिती नाही की नेमकं तो लाक्षणिक अर्थाचा संदेश त्याच्या मोबाईलवर चालू झाला आणि तो संदेश ऐकता ऐकता तो व्यक्ती म्हणतो, मी कधी ती रस्सी काढली, मी कधी बसलो आणि मी कधी रडून देवाकडे प्रार्थना केली आणि मी त्या दिवशी मी देवाला बोललो, जर अब्रामाला राखेतून इसाक मिळू शकतो तर मला माझा राखेत गेलेला बिझनेस मला मिळू शकतो, माझं राखेत गेलेलं कुटुंब पुन्हा उभं राहू शकतं, माझी इज्जत जी राखेत गेली माझा देव पुन्हा मला सन्मानित करू शकतो. 8.5 करोड त्या व्यक्तीवरती कर्ज होतं, त्याचं कुटुंब, त्याची पत्नी, त्याचे लेकर त्याला सोडून गेले होते, कुणी जवळचे नव्हते, लोक मारण्यासाठी टपलेले होते आणि असा व्यक्ती 2 वर्षामध्ये 8.5 करोडचं कर्ज पण गेलं, कुटुंब पण आलं. का? अब्रामाचा आशीर्वाद, लाक्षणिक अर्थाचा विश्वास मानसिक संतुलन स्थिर ठेवतो. कारण जो वचन स्वीकारतो त्याच्या जीवनामध्ये देव अद्भुत कार्य करतो. हालेलुया. निराश होऊ नका, माघार घेऊ नका. परिस्थिती काही असो, कुणाला काय वाटते ते वाटू द्या. मला ज्याच्याकडे जायचंय मला त्याच्याबरोबर नातं नीट ठेवायचंय. कुणाचं माझ्याबद्दलचं मत काय आहे याचा विचार करण्यामध्ये दुखी होऊ नका. माझ्याबद्दल त्याचं मत काय आहे त्याचा विचार करा. याच इब्रियराच्या पत्रामध्ये बायबल सांगतं 11:16 मध्ये बहुतेक असं दिले की परमेश्वर म्हणतो, अब्राम आणि सारा यांचा देव म्हणून घेण्याची मला लाज वाटत नाही. बस त्या साक्षीसाठी जगा की माझ्या देवाला त्याचं पुत्र किंवा त्याची कन्या म्हणून घेण्याची लाज नाही, तर अभिमान वाटावा. मी असं जीवन जगत राहील. दुःख असो किंवा सुख असो, गरिबी असो किंवा संकट असो, परिस्थिती काही असो, आजारपण असो, पण मी अब्रामाचा आशीर्वाद अब्रामाप्रमाणे पाऊल टाकून घेणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर करो या वचनाद्वारे तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देव आणि या मानसिक क्षेत्राचा आशीर्वाद तुमच्या जीवनासाठी खूप महत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे डॉक्टरचं बिल 100% संपणार आहे. आतून जर तुम्ही ख्रिस्तामध्ये जर मजबूत असाल, तुम्हाला कोणी हलवू शकत नाही. आमेन. पुढच्या क्षेत्रामध्ये आपण अब्रामाचे शारीरिक आशीर्वाद पाहणार आहोत, मानसिक आशीर्वाद आज आपण थांबवत आहोत.